कराड तालुक्यात पोलीस पाटलांना रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा। कराड तालुक्यातील मोपरे गावातील पोलीस पाटील सुनीता नरेंद्र माने यांना त्यांच्या घराकडे व शेताकडे जाणारा पारंपरिक रस्ता शेजारच्या शेतकऱ्याने अडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मागील 3 ते 4 पिढ्यापासून वावरत असलेला हा रस्ता अचानक बंद करण्यात आल्याने माने कुटुंबियांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे। सध्या या ठिकाणी पाऊलवाट देखील उपलब्ध नसल्याने घराजवळ जाणे कठीण झाले आहे। विशेषतः पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनते, त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे। या प्रकरणी माने यांनी तहसीलदार कार्यालयात कराड येथे दावा दाखल केला असून गेल्या 1 वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे। मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसून फक्त तारखा दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला। विशेष म्हणजे स्वतः शासनाचे प्रतिनिधी असलेले पोलीस पाटलांनाच न्यायासाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दरम्यान संबंधित रस्ता येत्या 7 दिवसात खुला न झाल्यास माने कुटुंबियांनी सहकुटुंब तहसील कार्यालयात राहण्याचा इशारा देत तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड। नमस्कार, मी सुनीता नरेंद्र माने मोपरे गावामध्ये पोलीस पाटील म्हणून काम करते। माझं कुटुंब या ठिकाणी 70 वर्षापासून राहत आहे, पण सध्या परिस्थिती अशी आहे की आता आम्हाला घरातून बाहेर निघण्यासाठी रस्ता अस्तित्वात नाही, कारण भीमराव संपा व मधुकर संपा या व्यक्तींनी आमचा येणं जाण्याचा रस्ता अडवलेला आहे आणि आता आम्ही इथून जायचं कुठं हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। आम्ही तहसील ऑफिसला 143चा दावा रस्ता खुला करण्यासाठी सादर केला आहे, पण त्याच्या फक्त तारखा पडत आहेत, त्याचा काही आम्हाला निर्णय भेटलेला नाही। आता आम्ही इथून जायचं कुठे, रस्ता इथून कसं बाहेर पडायचं हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। पण आता मे महिन्यानंतर पाऊस जर जोरात पडला ना तर आम्हाला त्या ठिकाणी जाण्यासाठी जाता येणार नाही आपल्याला। जर तहसीलदार मॅडमने आम्हाला 7 दिवसामध्ये रस्ता खुला करून दिला नाही तर माझं सर्व कुटुंब घेऊन मी तहसील ऑफिसला राहण्यासाठी जाणार आहे। मारुती माने 74 वर्षाचा म्हातारा आहे। या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचं घर आहे त्या ठिकाणचा रस्ता हा पिढीजात रस्ता होता, परंतु भीमराव संपाळ आणि मधुकर संपाळ यांनी हा रस्ता आमचा थांबवलेला आहे आणि आमची फार अडचण झालेली आहे। तहसीलदारांकडे आम्ही याबाबतीत वारंवार तक्रार केली, अर्जसुद्धा सादर केला, परंतु तहसीलदारांकडून आजपर्यंत त्याचा काही आम्हाला निर्णय मिळालेला नाही। आम्हाला बाहेर जाता येणार नाही, तर याची शासनाने ताबडतोब विचार करावा व आम्हाला रस्ता द्यावा ही आमची विनंती आहे।